राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा. पुणे घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, रायगड आणि नाशिक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट. नाशिकमधील गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे रामसेतू पूल पाण्याखाली तर दुतोंड्या मारुतीच्या माथ्यापर्यंत पाणी. गोदावरी नदी किनाऱ्यावरील मंदिरही पाण्याखाली. नाशिक जिल्ह्यात गेले 24 तासात 132 मिलीमीटर पावसाची नोंद. गोदावरी नदीनं प्रथमच धोक्याची पातळी ओलांडली. गोदावरीत आता परिसरातली दुकानंही पाण्याखाली. नाशिकच्या निफाड भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे सायखेडा पूल पाण्याखाली आणि त्यामुळे पूल वाहतुकीसाठी बंद. चांदोरी गावातही पुराचं पाणी शिरलंय. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारातही पाणी शिरल्यानं प्रशासन सतर्क. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये मध्यरात्री मुसळधार पाऊस झाल्यामुळे रस्त्यावर पाणी साचलंय आणि त्यामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झालंय. पालघर आणि गुजरातमध्ये झालेल्या मुसळधार पावसाचा परिणाम पश्चिम रेल्वेवर. गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या अजूनही बंदच. गुजरातमधील बिल्ली मोरा जवळच्या पारडी आणि अतुल दरम्यान पुराचं पाणी ट्रॅकवर. रुळाच्या दुरुस्तीचं काम सुरू. पालघर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे पूरस्थिती. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं संसारोपयोगी वस्तूंचं नुकसान. शहरातील साये कॉलनी पाड्यातील अनेक घरांचंही नुकसान. पालघर जिल्ह्यामध्ये पावसाचा फटका शेतीलाही. भात उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. भात रोपं पावसाच्या पाण्यात गेली वाहून. आढावा घेऊन सरकारनं नुकसान भरपाई देण्याची मागणी. वसई विरारमध्ये पावसाची विश्रांती. मात्र नालासोपाऱ्यातील गालानगरमध्ये तिसऱ्या दिवशी पावसाचं पाणी जमा. रस्त्यावर पाणी साचल्यानं लोकांचे हाल. तातडीनं पाण्याचा निचरा करण्याची मागणी. पुण्याजवळच्या घाटमाथ्यावर आज पावसाचा रेड अलर्ट. जिल्ह्यात रात्रभर पावसाची संततधार आणि त्यामुळे खडकवासला धरणातून 4000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. परिसरातील नदीच्या पाणी पातळीतही वाढ. भिडे पुलाच्या काठोकाठ भरलं पाणी. वसई विरारला पाणीपुरवठा करणारं धामणी धरण तब्बल 97% भरलं. पालघर जिल्ह्यात 1 जूनपासून आतापर्यंत 2664 मिलीमीटर पावसाची नोंद. रायगड जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. जिल्ह्यातील दक्षिण भागात रात्री पावसाची दमदार बॅटिंग. जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. पावसामुळे रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातल्या वरवणे गावामध्ये भूस्खलन. डोंगरातील मातीचा भाग गावच्या मागच्या बाजूला घसरला आणि त्यामुळे वरवणे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. भंडाऱ्यात गेल्या 6 दिवसांपासून पावसाची संततधार आणि त्यामुळे साकोली सराटी नाल्यावरून पाणी वाहू लागले. वाहतुकीसाठी मार्ग बंद. पुलावरून कुणीही धोकादायक प्रवास न करण्याचं आवाहन. अमरावती जिल्ह्यामध्ये सलग 3 दिवस पडणाऱ्या पावसामुळे दुबार पेरणीचं संकट दूर. रिमझिम पावसामुळे पिकांना जीवदान. पाऊस शेतीसाठी उत्तम असल्याचं कृषी अधिकाऱ्यांचं मत. गुजरातच्या नवसारीत पावसाचा हाहाकार. शहरातील अनेक सोसायट्यांमध्ये शिरलं पावसाचं पाणी. नवसारीतील खाकवाडामध्ये पुरात अडकलेल्या 38 लोकांची एनडीआरएफ कडून सुटका. रेस्क्यू ऑपरेशन सुरू. गुजरातच्या वलसाड शहरातील अनेक भाग अजूनही पाण्याखाली. पुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन. शेकडो लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं. शहरातील अनेक सोसायट्यांमध्ये अजूनही पाणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.